सायरा शेख यांच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. युवक अध्यक्ष सुहास कदम हा जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा वसूलदार. पत्रकार परिषदेत सायरा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या विरोधात गंभीर आरोप केले. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासाठी सुहास कदम वसुलीचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र सायरा शेख यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. या पत्रकार परिषदेत सायरा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहे. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासाठी सुहास कदम वसुलीचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. उपोषण करताय त्यांना त्याग आणि तुमच्या विरोधात देखील त्यांनी भूमिका मांडली की तुमच्याकडून तुम्ही व्याजानं पैसे दिले होते त्याला आणि व्याजाच्या पैशातनं आता तुमचं आंदोलन दाबण्यासाठी तुम्ही आरोप करताय. काय नेमकं फरक आहे? आंदोलनाचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. पैशाचा विषय हा माझा 2024 पासून आहे, जो मी त्याला मागत आली आहे आणि तो देत नाहीये. त्यामुळं मला 28 तारखेला मीटिंग झाली होती. काय करतोस, देतोस की नाही, तेव्हा त्यानं मला सांगितलं काही लवकरच एक आंदोलन करायला लागलोय. मी आंदोलनाला बसतोय आणि पोलिसांनी मला ऑफर दिलेली आहे 20 लाखाची. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला त्यातले नक्की देईन. थोडस 30 तारखेपर्यंत थांबा तो म्हटला. पण 28 ला ह्याला परवानगी दिली नव्हती, परमिशन मिळाली नव्हती. ह्याचा गोंधळ चालू होता आणि मला वाटलं की हा माणूस देणार नाही. दरवेळेला असाच म्हणतो, दर महिन्याला असाच म्हणतोय, तुम्हाला आता देतो मग देतो, तो माझे पैसे काही देत नाही. हे बघून मला आता करावं लागलेलं आहे. ते कुठेतरी आरोप पण केलेला आहे की महिन्याला 35,000 रुपये दे, स्क्रीनशॉट आहे, अशा पद्धतीने त्याच्याकडे आरोप. अच्छा, हे पहा, मी जर व्याजबट्ट्याचा धंदा केला असता तर मी माझ्या RTGS माझ्या बँकेतून माझे डिटेल्स घ्या. मी माझ्या मुलांचे FD मोडून त्याला दिलेले आहेत. FD मोडून ते पैसे दिलेले आहेत. माझा व्हाईट मनी आहे. तर तो जो दिलाय तर त्यानं जर मला इंटरेस्ट द्यायचाच होता, मला व्याज द्यायचंच होतं, माझ्या अकाउंटवर टाकू शकला असता. तो मित्राच्या टाकतोय म्हणून दुसऱ्याच मला दाखवतोय. स्वतःचा मोबाईल वापरता येत नाहीये का त्याला? स्वतःचा मोबाईल न वापरण्याच्या पाठीमागं काय कारण आहे मला नाही माहिती. मी पैसे हे टेंडर घेण्यासाठी दिले होते. तो माझ्यासाठी सरकारी म्हटला होता डिपॉझिट भरण्यासाठी ह्यांनी त्याला पैसे दिले होते. अजितदादांचं नाव, आदरणीय अजितदादांचं नाव त्यानं घेतलंय. मी दादांचा कार्यकर्ता आहे. ताई माझे खूप चांगले दादांशी संबंध आहेत. दादा माझा लगेच फोन उचलतात आणि दादांना सांगून दादांनी सांगितले तुला मोठे मोठे टेंडर देतो. ताई तुम्ही एक माझी बहीण आहात मोठी, तुम्हाला पण मी एक टेंडर देतो किंवा आपण आता चांगलंच हे करूया, फक्त थोडेसे पैसे खर्च करावे लागतात. मलाही असं वाटलं आणि मी हे टेंडर कधी घेतलेले नाहीत, त्यामुळे मला त्याचा काही अनुभव नाहीये. म्हणून मी त्याला म्हटलं होतं ठीक आहे बाबा, काय करतोस ते कर, चालेल. तर थोड्याशा पैशाचा अर्थ 7 ते 8 लाख रुपये होतो. थोड्याशा पैशाचा, थोडेसे नाही. सुरुवातीला मी तेवढे दिलेले नाहीयेत दादा, मी तेवढे दिलेच नाहीत. सुरुवातीला मी फक्त त्याला 3 लाख दिले होते. मग तो म्हणला फाईल इथपर्यंत आली, तिथपर्यंत आली, आपल्याला परत खर्च करावा लागणार आहे, सांगत गेला. परत काही कारण सांगितली आणि आता तो आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, चांगल्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणून माणुसकीच्या नात्यानं परत मी त्याला पैसे दिलेले. प्रसार माध्यमांसमोर विदाऊट ह्याचं बोलू नये, कारण एखादी महिला जर ठरवली ना तर ती समोरच्याला कधी उद्ध्वस्त करेल त्याचं सगळं बाहेर काढून. कारण एका महिलेमुळे रामायण घडलंय, एका महिलेमुळे महाभारत घडलेलं आहे. त्यांना वाटत असेल सायरा शेख ही तेव्हाच्या काळातली अशीच असेल, गप्प बसेल, मी थोडासा आवाज केला की ती घाबरेल, पण मी घाबरणार नाहीये. त्यांनी मला चक्क धमकी दिली की तुला हे सगळं करायला लावणारा संतोष पवार आणि सचिन कल्याण शेट्टी आहे, त्याची क्लिप माझ्याकडे आहे. त्यांनी मला धमकी दिली आणि 2 कोटीची ऑफर त्यांना पोलीस डिपार्टमेंट कडून आली आहे म्हणे. मग कुठेतरी वाटलंय त्यांना की हिच्या आंदोलनामुळं आमच्या आंदोलनाला हिच्या एका तक्रारीमुळे कुठं गालबोट लागते की काय, म्हणून हे सावकारकीचे गुन्हे वगैरे माझ्यावर हे टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे. हो, उज्ज्वल थिटे. त्यांनी मला सांगितलं की तुला कोणी उभं केलंय. तर मी म्हटलं की दादा बघा, आता कसं, मी थिटेबाई नाहीये. तुम्ही थिटेबाईचा वापर करून आंगरकरांना वेटीस धरलं होतं, पण मला तसं कोणी धरलेलं नाहीये. आणि इथं माझं घर जळालंय, माझे पैसे गेलेले आहेत, त्यामुळे मी ओपनली येते. आज पण मी एकटी फिरतेय, कारण मला त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. पण ही सायरा शेख कुणाला घाबरत नाही. ही सगळ्या ह्याच्यातून तापून सुलाखून आलेली बाई आहे, लोहा बनलेली आहे. त्यामुळे कुठला उमेश पाटील मला धमकी देतोय, कोण सुहास कदम माझ्यावर सावकारकीचे गुन्हे दाखल करतोय, मला त्याची कसलीही भीती नाहीये, कारण मी पूर्णपणे प्रामाणिक आहे.